आत्ता आपण राष्ट्रपती आणि त्या रिलेटेड आर्टिकल्स पाहणार आहोत. तर राष्ट्रपती हा टॉपिक येतो भाग 5 प्रकरण 1 मध्ये. राष्ट्रपती हा हेड ऑफ द स्टेट असतो. तसेच आपल्या देशाचा राज्यकारभार हा राष्ट्रपतींच्या नावाने चालतो आणि भारताचे प्रथम नागरिक हे राष्ट्रपती असतात. सर्वात पहिले येतं कलम 52. भारताचा एक राष्ट्रपती असेल. त्यानंतर कलम 53मध्ये येतं. 53(1) मध्ये कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींकडे आणि 53(2) नुसार राष्ट्रपती हे संरक्षक दलाचे सरसेनापती असतात. त्यानंतर कलम 54 राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधित आहे. राष्ट्रपतींची निवडणूक ही अप्रत्यक्षपणे किंवा एका निर्वाचक गणाकडून होते. मतदानात सहभागी होणारे कोण कोण आहेत तर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित म्हणजेच इलेक्टेड मेंबर्स म्हणजे लोकसभेचे इलेक्टेड मेंबर्स, राज्यसभेचे इलेक्टेड मेंबर्स, त्यानंतर 2 राज्य विधानसभांचे इलेक्टेड मेंबर्स आणि 3 दिल्ली अँड पाँडिचेरीच्या विधानसभांचे इलेक्टेड मेंबर्स. म्हणजे कोणतेही नॉमिनेटेड मेंबर्स राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेत नाहीत. त्यानंतर कलम 55 राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत. कलम 56मध्ये येतं पदावधी म्हणजे पद ग्रहण केल्यापासून 5 वर्ष राष्ट्रपती या पदावरती असतात. कलम 57मध्ये पुनर्निवडणुकीसाठी पात्र म्हणजे राष्ट्रपती एका वेळी 5 वर्ष असे कितीही वेळा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू शकतात. त्यानंतर कलम 58मध्ये पात्रता. ते भारताचे नागरिक असावेत, वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावेत आणि सर्वात मेन म्हणजे लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावेत. किमान 50 मतदात्यांनी प्रस्तावित व 50 मतदात्यांनी अनुमोदित करणे गरजेचे असते. अनामत रक्कम 15,000 भरावी लागते RBIकडे आणि 1/6 मते न मिळाल्यास डिपॉझिट जप्त होते. आत्ता आपण राष्ट्रपती आणि त्या रिलेटेड आर्टिकल्स पाहणार आहोत. तर राष्ट्रपती हा टॉपिक येतो भाग 5 प्रकरण 1 मध्ये. राष्ट्रपती हा हेड ऑफ द स्टेट असतो. तसेच आपल्या देशाचा राज्यकारभार हा राष्ट्रपतींच्या नावाने चालतो आणि भारताचे प्रथम नागरिक हे राष्ट्रपती असतात. सर्वात पहिले येतं कलम 52. भारताचा एक राष्ट्रपती असेल. त्यानंतर कलम 53मध्ये येतं. 53(1) मध्ये कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींकडे आणि 53(2) नुसार राष्ट्रपती हे संरक्षक दलाचे सरसेनापती असतात. त्यानंतर कलम 54